नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? मजेत ना? तुमचं स्वागत आहे परत नवीन एका व्हिडिओमध्ये. मी आज इथे ऑफिसमधनं आलेली आहे घरी. ऑफिसमधनं पण घरी आल्यावरती आपल्याला कामं असतात. हे माझं संध्याकाळचं रात्री घरी आल्यावरचं रुटीन आहे. सकाळी मी जाताना भांडी वगैरे सगळी आवरून गेलेली असते, कारण की मी ती किचनवरच ठेवून जाते छान सुकण्यासाठी, पाणी गळण्यासाठी. ती आता मी आल्यावरती लावते आहे सगळी भांडी, कारण छान स्वच्छ सुकलेली आहे, ती पुसायची गरज नाही आहे. किचन वगैरे सगळं मस्त आवरून घेते, कारण मला आल्यावरती असं पसारा नाही आवडत किचनवरती वगैरे. म्हणून आले की पहिलं मी सगळं किचन आवरून घेते. तुम्ही बघत असाल एका लेडीजला, एका महिलेला बाहेरची कामं केल्या, ऑफिसची कामं केल्या, पण घरी आल्यावर पण किती कामं असतात करायची. आणि त्यात मला आज शिरा खायची खूप इच्छा झाली होती. सो मी विचार केला गेल्यावरती पहिला मी शिरा बनवेन म्हणून पटापट किचन आवरलं. रवा काढला फ्रीजमधनं, रवा स्वच्छ साफ करून घेतला पूर्ण. आणि एका साईडला मी पाणी तापत ठेवलेलं आहे, कारण आल्यावरती मी रोज अंघोळीला जाते, फ्रेश होते, तर मला बरं वाटतं. कारण डेलीच्या रुटीनमध्ये आपण जे धूळ वगैरे सगळ्या अंगावरती उडते, त्यामुळे आंघोळ केल्या जरा बरं वाटतं. हे बघा, इथे समीर पण आलेला आहे. येताना सँडविच घेऊन आलेला आहे, चीज टोस्ट सँडविच, कारण श्रीला माझ्या खूप भूक लागली होती. श्री, भूक लागली आहे? जेवायचं नाहीये जेवण? मग आता कधी खाणार जेवण? सँडविच खाणार बिझी आहे हिरो. आणि इथे मी आता आंघोळ करून वगैरे फ्रेश होऊन वगैरे आलेली आहे. समीर गेला आहे फ्रेश व्हायला, तोपर्यंत मी विचार केला तर पटापट आपण शिरा बनवून घेऊया. सो मी इथे 1 वाटी तूप, 1 वाटी रवा घेतलेला आहे. रवा बारीक रवा आहे, स्वच्छ साफ करून वगैरे घेतलेला आहे. आणि आता त्याला छान भाजून घेते आहे. हा रवा छान मंद आचेवरती भाजायचा, म्हणजे तुमचा शिरा खूप छान होतो. आणि त्याच्यामध्ये म्हणजे लागत वगैरे नाही खाली, त्यामुळे आता गॅस फास्ट करायचा नाही आणि आपला टेस्ट पण खूप छान लागते शिऱ्याची, म्हणून त्याला मंद आचेवरतीच भाजायचा आहे. आणि हा शिरा मला आज जसं आपण पूजेला वगैरे, सत्यनारायणच्या पूजेला वगैरे शिरा खातो, तसा मला शिरा बनवायचा होता. मला खूप टेम्पटिंग झालेली आहे शिरा खायची. सो मी आल्याला विचार केला मी शिरा बनवेन म्हणून. आणि येताना मी अर्धा डझन केळी पण घेऊन आली, कारण मला त्यामध्ये केळी टाकून बनवायची होती. हे बघा, इथे मी 2 केळी टाकलेल्या आहेत त्याच्यामध्ये, आणि केळी टाकून पण पुन्हा छान भाजून घेतलेला आहे. कारण केळी टाकलेला म्हणजे जो शिरा आहे तो सेम प्रसादाच्या शिऱ्यासारखा लागतो, खूप छान लागतो टेस्ट त्याची, आणि खायला पण खूप मस्त होतो. म्हणून मी त्याच्यामध्ये कधी पण मी जेव्हा शिरा बनवते घरामध्ये, त्यात मी केळं टाकते. हे बघा, इथे मी साखरेचा डबा काढला आणि साखर एवढीच आहे. सो मला टेन्शन झालेलं की आता शिरा बनवायचा आणि साखर नाही आहे, पण मला आणायचे. मी आणून ठेवलेले, स्टोअर करून ठेवलेले असतात वस्तू, आणि मी ती साखर डब्यामध्ये काढून घेतली. डबा पण फुल भरून ठेवला. आणि म्हणजे नंतर मला परत वापरायला पण लागतेच नेहमी साखर. आणि इथे मी आता 1 चमचा वेलची घातलेली आहे, छान बारीक वाटून घेतलेली आहे. आणि काजू आणि बदाम घेतलेले आहेत, 7-8 काजू बदाम घेतले आहेत, ते बारीक छान कुटून घेतलेले आहेत, ते मी ह्याच्यामध्ये ॲड करते. आणि पुन्हा छान एकदा परतून घेते आहे. जेवढं तुम्ही मंद आचेवरती ह्याला परतत राहणार तेवढं तो खूप छान होतो. तुम्ही बघत असाल शिऱ्याचा रंग इथे चेंज होत चाललेला आहे. जेव्हा मी रवा टाकला तेव्हा व्हाईट कलरचा होता, आता पूर्ण म्हणूनच ब्राऊन कलरचा झाला, तांबूस कलरचा झालेला आहे, छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे, खूप छान दिसतोय कलर त्याचा. आणि आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं दूध ॲड करणार आहे. आणि दूध मी गरम करून घेतलेलं आहे, कारण थंड दूध मी घालत नाही. गरम दुधाने पटकन रवा आपला शिजला जातो, सॉफ्ट होतो, त्यामुळे मी गरम म्हणजे थोडंसं कोमटच दूध घ्यायचं आहे. पाणी वगैरे मी याच्यामध्ये काही ॲड करणार नाही, हे केलेले नाही आहे. आणि असं मस्त आपला प्रसादाचा सारखा शिरा आपला तयार होणार आहे. मला आता तो बनेपर्यंतच खूप टेम्पटिंग होते, कधी होतो तो शिरा खायला. आता मी त्यामध्ये 1 वाटी साखर घेतली, आणि तुम्ही जेवढ्या पण वस्तू घेणार तेवढ्या वस्तू सगळ्या समप्रमाणात घ्यायच्या. 1 वाटी साखर, 1 वाटी रवा, 1 वाटी तूप,
हे सगळं सम प्रमाणात घेते तुमचा शिरा खूप छान होतो. आता वरतून मी थोडंसं तूप टाकलं आहे. हे मी ब्रिटानियाचं तूप घेऊन आलेली होती, कारण मला आज गोवर्धनचं तूप नाही भेटलं, सो मी ब्रिटानियाचं तूप घेऊन आलेली आहे. बघा, तूप टाकल्याच्यानंतर जो कढईला लागलेला जो रवा होता चिकटलेला, तो सगळा सुटायला लागलेला आहे मस्तपैकी. बघत असाल तुम्ही. बघा, आणि मस्त हा तुम्हाला आता पातळ दिसतोय रवा, पण नंतर थोडंसं आपण झाकण एक 10 मिनटं ठेवणार आहेत. तो छान शिजल्यावर ते मस्त घट्ट आणि रवाळ दिसणार आहे आपला शिरा. आपण ह्याला आता 5 ते 10 मिनटं थोडंसं शिजण्यासाठी ठेवून देऊया. आता साईडला जेवणाची वेळ झालेली आहे. फटाफट मी जेवणासाठी दोघांची ताटं रेडी करते आहे आणि दोघांना जेवायला वाढते आहे, कारण की खूप लेट झालेला आहे मी शिरा करत बसल्यामुळे. कारण की श्री आणि मिस्टर माझे वाट बघतात जेवायला. तरी पण मी समीरने आपलं सँडविच आणल्यामुळे थोडंसं पोटाला आधार म्हणून मगाशी ते आम्ही खाल्लेलं होतं 2-2 पीस. बघा, मी इथे ताट रेडी केलेलं आहे जेवणासाठी. मस्तपैकी अंडा कढी केलेली आहे, भात आहे, चपाती आहे, कांदा आणि काकडी आहे. कारण की आज वेडनेसडे असल्यामुळे थोडंसं नॉनव्हेज केलेलं आहे जेवण. आणि साईडला मी दोघांना जेवण देऊन आली आहे. साईडला आपलं रवा पण शिरा पण झालेला आहे. वरतून मी थोडंसं केशर दुधामध्ये टाकून ॲड केलेलं आहे, कारण केशर टाकल्यामुळे थोडंसं आपल्या शिऱ्याला टेस्ट वेगळी होते, कलर वेगळा येतो, खायला सुंदर लागतो खाताना पण. कारण की केशरचा जो सुगंध असतो तो आपल्या शिऱ्यामध्ये उतरतो, त्यामुळे शिरा खूप छान होतो. तर मी इथे थोडंसं जास्त नाही, मी 4 ते 5 काड्या फक्त केशरच्या दुधामध्ये मिक्स केल्या आणि टाकलेल्या आहेत. तुम्ही बघत असाल खूप छान आपला शिरा झालेला आहे, मस्त घट्ट असं झालेला आहे. आता मगाशी तुम्हाला तो पातळ दिसत होता, पण आता छान रेडी झालेला आहे आपला शिरा खाण्यासाठी. सो मी आता ह्याला साईडला ठेवून देते आणि मी पण जाऊन जेवून घेते, कारण माझं पण जेवण बाकी राहिलं आहे. हे बघा, मी इथे माझं जेवण घेतलेलं आहे. दोघंजण इथे जेवायला बसलेले आहेत. मी पण खूप कमी जेवण जेवते रात्रीच्या वेळेस, कारण की आधी एक चपाती आणि थोडासा राईस, हेवी करत नाही. जेवण वगैरे जेवून झालेलं आहे. किचन वगैरे माझं सगळं आवरून झालेलं आहे. आता फक्त भांडी घासायची राहिले, ती पण मी पटकन आता आवरून घेते, कारण मग झोपायला खूप लेट होतं आणि सकाळी पुन्हा मला लवकर 5:15-5:30ला उठायचं असतं. त्यासाठी मी सगळं आवरून घेते. हे बघा, माझं किचन सगळं आवरून झालेलं आहे. भांडी वगैरे झालेली आहेत आवरून माझी सगळी. बाहेर बघाल तुम्ही सगळं काळोख झालेलं, शांतता झालेली आहे, सगळे लोक झोपलेले आहेत. अशा प्रकारे मला वाटतं 11:30 वाजले असतील आणि आता ती वेळ आलेली आहे शिरा खायची. मी आता हा तिघांची पण बाउल इथे रेडी केलेली आहे. तुम्ही बघा असा किती सुंदर दिसतो शिऱ्याचा कलर, मस्त गोल्डन ब्राऊन झालेला आहे. केशरमुळे वेगळा एक कलर त्याला आलेला आहे, थोडासा येल्लोइश असा. सो आता हे आपण खाण्यासाठी रेडी आहोत आणि आता मस्त बसून मी मनसोक्त हा शिरा खाणार आहे. शिरा खाऊन झालेला आहे आमचा सगळं, मी आता आवरलेलं आहे आणि आता झोपण्याची वेळ झालेली आहे. सो मी आता झोपायला चालली आहे मंडळी. हे बघा, सगळं आवरलेलं आहे. किचनमध्ये लाईट बंद करते आणि आता झोपायला चालले. बघा, 12:30 वाजलेत रात्रीचे ऑलमोस्ट, आणि मी बेडरूममध्ये चालली झोपायला. श्री माझा इथे झोपून गेलेला आहे. आणि तुम्हाला अशा प्रकारे हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की कळवा. आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला, शेअर करायला विसरू नका.